नमस्कार. मायग्रेन आणि डोकेदुखी हा आजार आजकाल कॉमन होत चालले आहे. बहुतांश लोकांना हा आजार होत असतो. आपण काय केले पाहिजे आणि काय करू नये हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहिल्यापासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. मायग्रेन आणि डोकेदुखी हे कशामुळे होत असते याची कारणे कोणती? पहिलं कारण खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी. जेव्हा जेव्हा आपल्याला भूक लागते की आपल्याला जेवण करायचं असतं त्यावेळेस आपण चुकीचे खातो. बर्गर, पिझ्झा, बिस्किट, मैद्याचे पदार्थ, बाहेरचे तळलेले पदार्थ आपण खात असतो. जेव्हा आपल्या पोटाला गरज असते सात्विक फूडची, व्यवस्थित खाल्लं पिल्लं पाहिजे त्यावेळेस आपण चुकीचे खातो. दुसरं म्हणजे प्रदूषण. तिसरं म्हणजे स्ट्रेस. आजकाल वाढतात स्ट्रेस, टेन्शन यामुळे देखील हे होत असते. याचे सिम्पटम्स कोणते? एकच सिम्पटम्स आहे की डोकेदुखी. भरपूर प्रमाणामध्ये डोकेदुखी असते. जेव्हाच आपल्याला मायग्रेन होते त्यावेळेस आपले अर्धे डोके दुखत असते. हे त्याचे सिम्पटम्स आहे. हे तर झाली याची कारणे आणि सिम्पटम्स. याच्यावरती उपाय म्हणजे काय केले पाहिजे? योगा आणि मेडिटेशन हे याच्यावरती उपाय आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप योगा बघणार आहोत की कसा केला पाहिजे. तुम्ही माझ्यासोबत योगा कराल म्हणजे तुम्हाला समजेल. सर्वात प्रथम बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवायची. पाठीमागून तुम्हाला दाखवते की कोणते एक्सरसाइज. ह्या स्टेप बाय स्टेप एक्सरसाइज केलं पाहिजे. या पद्धतीने बसणे, पाठीचा कणा एकदम सरळ स्ट्रेट ठेवायचे, हात इंटरलॉक करायचे आणि पाठीमागे टाकायचे. मान थोडीशी खाली वाकवायची. तुम्हाला दिसते का व्यवस्थित? बघा या पद्धतीने इथले 2 पॉइंट प्रेस करायचे. बघा हळूवार पद्धतीने क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज प्रेस करायचे. या पद्धतीने हळूवार करणे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल. पूर्ण गोलाकार फिरवणे, हळूहळू करायचे. त्यानंतर बघा बोटाने पूर्ण या पद्धतीने किंवा बोटाने असं दाब द्यायचा. याप्रमाणे करणे. यानंतरची एक्सरसाइज बघा. ज्या भागामध्ये आपले दुखते त्या भागामध्ये पूर्ण या पद्धतीने हात फिरवणे. पूर्ण आपल्या डोक्यापासून ते असा हळूवार पद्धतीने करणे. दोन्ही साइडला. पूर्ण नसाने दबल्या जातात आणि आपल्याला आराम मिळतो. त्यानंतर दोन्ही पण बोटाने स्लोली पद्धतीने फिरवणे. ज्यावेळेस आपले या भागामध्ये पण दुखायला चालू होते पूर्ण या पद्धतीने हात फिरवणे. या पद्धतीने. त्यानंतर हात इंटरलॉक करायचे आणि पूर्ण डोक्यावरती ठेवायचे. या पद्धतीने श्वास घ्यायचा आणि हाताचा आपल्या दाब द्यायचा. श्वास सोडायचा, हाताचा दाब काढून घ्यायचा. श्वास घेणे, श्वास सोडणे. इथलं वरलं असं पूर्ण दाबायचं श्वास घेताना आणि श्वास सोडताना. अलगद हळूवार वरती घेणे. श्वास घेणे, श्वास सोडणे, श्वास घेणे, श्वास सोडणे, श्वास घेणे आणि श्वास सोडणे. या पद्धतीने एकदम हळूवार करायचे. यानंतरचा व्यायाम बघणार आहोत. दोन्ही पण हात आपले या पोझिशन मध्ये ठेवायचे, प्रेस करायचे अँड रिलॅक्स. प्रेस करणे, रिलॅक्स. प्रेस करणे, रिलॅक्स. प्रेस करायचे अँड रिलॅक्स.
प्रेस करणे अँड रिलॅक्स. यानंतर बघूयात पूर्ण आपण दीर्घ श्वास घ्यायचा नाकाने आणि तोंडाने श्वास सोडायचा. ब्रीदिंग एक्सरसाइज. पूर्ण डोळे बंद करायचे, नाकाने श्वास घेणे, तोंडाने सोडणे. असे आपण 5 वेळा करणार आहोत. मनातल्या मनात काउंट करायचे. रिलॅक्स. पूर्णपणे रिलॅक्स करणे. ज्यावेळेस आपण ब्रीदिंग एक्सरसाइज करतो तेव्हा आपली बॉडी रिलॅक्स होते, आपण टेन्शन फ्री होतो. पूर्ण या भागात हलकं हलकं पण वाटतं आपल्याला. यानंतरचा व्यायाम बघणार आहोत. पूर्ण या पद्धतीने साईडने दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. मान थोडीशी पाठीमागे घ्यायची. पूर्ण या पद्धतीने हात इथे ठेवायचा आणि वरून थोडंसं प्रेस करणे आणि होल्ड करायचे. थोडा वेळ थांबणे या स्थितीमध्ये. 1 2 3 4 5. वरती बघणे, रिलॅक्स. अजून एकदा बघूयात. मान थोडीशी पाठीमागे, पूर्ण हात या पद्धतीने ठेवणे आणि वरून प्रेस करायचे. थोडा वेळ होल्ड करणे. रिलॅक्स. हे आपण सरळ बघून केलेलं आहे. आता आपण थोडंसं तिरकं बघून करूयात. मान पाठीमागे, पूर्ण खाली हात या पद्धतीने प्रेस करायचे. रिलॅक्स. सरळ. त्यानंतर साईडला मान मागे, थोडेसे खाली बघायचं, या पद्धतीने प्रेस अँड रिलॅक्स. ह्या पूर्ण एक्सरसाइज स्टेप वाईज स्टेप करायच्या. यानंतरची एक्सरसाइज बघणार आहोत. पूर्ण या पद्धतीने प्रेस करायचे स्लोली स्लोली. ह्याचा कॉम्बो पॅक आहे. पहिल्यांदा आपण एक्सरसाइज सिंगल बघितली, आता पॅक मध्ये बघणार आहोत. याप्रमाणे स्टेप वाईज स्टेप करायचं. यानंतर बॅक साइड पूर्ण स्ट्रेट ठेवायची, मान आपली पूर्ण या पद्धतीने झुकवायची, हात या पद्धतीने अँड रिलॅक्स. थोडा वेळ होल्ड करायचे. पूर्ण या भागामध्ये ताण जाणवतो बघा. ज्यांना पण मायग्रेनची समस्या आहे, डोकेदुखी समस्या आहे, त्यांना पूर्ण हलके हलके वाटायला लागते बघा. त्यानंतर दुसऱ्या हातांनी पूर्ण या भागामध्ये ताण जाणवतो. रिलॅक्स. यानंतर हीच एक्सरसाइज बघणार आहोत. हात फक्त पाठीमागे. थोडा वेळ थांबणे या स्थितीमध्ये. पूर्ण मानेमध्ये डोक्यामध्ये रिलॅक्स वाटते, ताण जाणवतो. त्यानंतर पूर्ण रिलॅक्स. शोल्डर आपले थोडे थोडे फिरवणे. रिलॅक्स होण्यासाठी फिरवायचे बघा. कारण काय होत असते, या भागामध्ये पूर्ण ताण येतो बघा. हा पूर्ण भागात ताण येतो, त्यामुळं हे दुखत असते. त्यासाठी थोडं एक वेळा ही शोल्डर एक्सरसाइज करायची. यानंतर पूर्ण रिलॅक्स बसणे. ज्या ज्या मी एक्सरसाइज सांगितल्या आहेत
त्या व्यवस्थितपणे करणे. एक एक्सरसाइज तुम्ही 3 वेळा किंवा 4 वेळा करू शकता. मी तुम्हाला एकदाच दाखवले आहे, परंतु तुम्ही करताना 3 ते 4 वेळा तुम्ही करायचे. तुम्हाला जर जास्त पेन होत असेल तर दिवसातून 2 वेळा करायचे आणि थोडं थोडं पेन होत असेल तर तुम्ही एक दिवस केलं तरी चालेल, दररोज केले तरी चालेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर तुम्हाला दररोज कोणते व्यायाम करावे हे माहित नसेल किंवा तुम्हाला जर गुडघेदुखीची समस्या आहे त्यावरती मी व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी इथे दिली आहे, इथे क्लिक करा. तर भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काही टॉपिक घेऊन. तोपर्यंत नेहमी हसत राहा, आनंदित राहा आणि सर्वात महत्त्वाचे निरोगी राहा. धन्यवाद.